खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते आणि बियाण्यांचा काळा बाजार रोखण्यासाठी नागपूर कृषी विभागाने धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे। शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विभागीय स्तरावर विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत। कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर विभागात एकूण 7 विशेष पथके स्थापन करण्यात आली असून या पथकांकडून विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे। या कारवाई दरम्यान आतापर्यंत सुमारे 1,60,00,000 रुपयांचे जवळपास 14,000 खते आणि बियाण्यांचे पॅकेट जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी संबंधित 9 जणांविरुद्ध विविध कायद्यांतर्गत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत। खरीप हंगामात शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते आणि बियाण्यांची खरेदी करावी, तसेच कोणत्याही गैरप्रकाराची माहिती तात्काळ कृषी विभागाला द्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे। याच्यामध्ये बियाणे आणि खत जे आहेत याच्या बाबतीत आपले जे काही विभाग स्तरावर आणि जिल्हा स्तरावर जी पथकं नेमलेली आहेत भरारी, त्या पथकांच्या मार्फत आपण ही सध्या कार्यवाही करतोय। आणि याच्यामध्ये विशेषतः एसटीबीटी जे बियाणे आहे की ज्याच्यासाठी अजून आपल्या देशामध्ये याला मान्यता मिळालेली नाहीये, तर हे जे एसटीबीटी जे आहेत हे चोर मार्गाने जे आहे काही लोक जे प्रलोभन दाखवून ते शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि हे करत असताना शेतकरी देखील त्या प्रलोभनाला बळी पडत आहे। आणि मग ह्याच्यावरच आम्ही थोडीशी नजर ठेवून आहोत। आणि आतापर्यंत एसटीबीटीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे जवळपास 9 कार्यवाह्या झालेल्या आहेत आणि या 9 कार्यवाह्याच्या माध्यमातून जवळपास आपण 14,000 पाकिटं जे आहेत ती जप्त केली आहेत आणि त्याचं मूल्य जे आहे ते 1,60,00,000 जवळपास एवढं आहे। खताच्या बाबतीत देखील आपण 5 केसेस केलेले आहेत। त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल यूज होत असल्याचे देखील 2 ठिकाणी आढळून आलेले, त्या ठिकाणी आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। विशेषतः याच्यामध्ये जर सांगायचं गेलं तर जो आपला युरिया आहे जो अनुदानावर आपण शेतकऱ्यांना देतो तो साधारणतः 6 ते 6.5 रुपये किलो पडतो। आणि जो इंडस्ट्रीमध्ये जो वापरला जातो तो टेक्निकल ग्रेडचा युरिया असतो, तो साधारणतः 40 ते 50 रुपये किलो या ह्याने होतो। आणि त्याच्यामुळे असा वापर होण्याची शक्यता असते। ते लक्षात घेऊन देखील ज्या इंडस्ट्रियल युनिटमध्ये युरियाचा वापर असतो त्या ठिकाणी आपण देखील तपासण्या केलेल्या आहेत। आणि असं जर कुठं आढळलं तर त्या ठिकाणी आपण कारवाई केलेली आहे।